मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी क्षीरसागरात भगवान विष्णूंचे पाय दाबत असताना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली, हे भगवान, आज माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण होत आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान केले तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, शेवटी तुमचे 3 प्रश्न काय आहेत? तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे परमेश्वरा, अशी कोणती स्त्री आहे जिला मूल होण्याचे सुख मिळत नाही? दुसरा प्रश्न, कोणती स्त्री अकाली विधवा होते? आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की कोणता शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते? मित्रांनो, मग भगवान विष्णू म्हणतात की हे लक्ष्मी, तुझे हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेतो आणि हे पुरेसे ज्ञान आपल्या जीवनात लागू करतो, त्याला जीवनात आनंद प्राप्त होतो. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, आता मी तुम्हाला तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देणार आहे. या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे नीट समजता येतील. पण माझी एक अट आहे, मी कथा सांगत असताना तुम्हाला ही कथा काळजीपूर्वक ऐकावी लागेल. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली, हे प्रभू, मी तुला वचन देतो की मी मनापासून आणि भक्तीने ही कथा ऐकेन. कृपया कथा सुरू करा. तर मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा पूर्णपणे ऐकावी. अर्ध्या मनाने ऐकणे हे पाप मानले जाते. कथेला सुरुवात करण्यापूर्वी कृपया कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी आणि जय श्री हरिविष्णू लिहा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रिय बंधूंनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, एका राज्यात एक छोटंसं गाव होतं. त्या शहरात एक सेठ राहत होता. त्या सेठला 2 मुलगे होते आणि सेठच्या मुलांचेही लग्न झाले होते. सेठची पत्नी आणि सेठचा मोठा मुलगा दोघेही वाईट स्वभावाचे होते. त्यामुळे सेठच्या बायकोचे आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोवर खूप प्रेम होते. पण धाकट्या मुलाची बायको खूप चांगल्या स्वभावाची होती आणि एक समर्पित स्त्री होती आणि घरची सर्व कामे करत होती. एवढे करूनही सेठची बायको आणि मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत होत्या. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सेठच्या मोठ्या मुलाच्या सुनेला एक मुलगा आणि धाकट्या सुनेला मुलगी झाली. सेठची बायको नेहमी आपल्या धाकट्या सुनेला आपल्या मुलाबद्दल टोमणे मारत राहिली. पण ती काय करणार, ती नेहमी त्यांचे टोमणे ऐकत राहिली. मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, आता मी तुला धाकट्या सुनेची कथा चांगल्या प्रकारे समजावून सांगेन. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तुमचा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा होणे नाही. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, देवी, त्या सेठची बायको आधीच खूप वाईट स्वभावाची होती. त्याच्या या कुटील स्वभावामुळे घरातील सर्व सदस्य खूप अस्वस्थ झाले होते. पण ती तिच्या साध्या धाकट्या सुनेला खूप त्रास देत होती. तिच्यावर अत्याचार करण्यात तिला खूप आनंद होत असे. सेठच्या धाकट्या मुलाच्या पत्नीचे नाव सुकन्या होते. बिचारी सुकन्या सकाळी लवकर उठायची आणि आपलं काम करायला लागायची. हे सगळं करूनही सेठच्या बायकोच्या डोळ्यात सुकन्याबद्दल नेहमी चिडचिड करत असायची. एक दिवस सुकन्या घर झाडू लागली असताना सेठच्या बायकोने विचारलं, तुझ्या हाताला जीव आहे की नाही? तू पटकन झाडून टाक, मी मंदिरात जात आहे. मी परत येण्यापूर्वी तू जेवण तयार करून ठेव आणि मी येताच ते अन्न खाईन आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये. बिचारी सुकन्या काय करणार? ती सासूबाईंचे ऐकत राहिली. मग घर साफ करून सुकन्या स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती मनात विचार करत होती की इतकं काम करूनही मला क्षणभरही शांततेचा श्वास घेता येत नाही आणि माझ्या सासूबाई सतत माझ्या कामात काही ना काही दोष शोधत असतात. सुकन्या हा सर्व विचार करत होती. दार ठोठावल्याचा आवाज आल्यावर सुकन्याला वाटले की जेवण आताच बनवले आहे. माझ्या सासूबाई आज लवकर परतल्यासारखं वाटतंय. सुकन्याने दार उघडले तर काय दिसले की दाराबाहेर एक साधू महात्मा उभा होता. मित्रांनो, ते ऋषी महाराज सुकन्याला सांगतात की कन्ये, तुझे लग्न अमर राहो, बाबांना थोडे अन्न दे, मला खूप लवकर भूक लागते. भगवान विष्णू सांगतात की लक्ष्मी सुकन्या अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत होती. त्यांनी साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला. पण सासूबाई आल्या तर त्यांची काही खैर होणार नाही. मग काही वेळ विचार करून तिने साधूला आत जेवायला येण्यास सांगितले आणि त्याचवेळी सुकन्याच्या मनात एक विचार आला की सासूबाईंना कशाला घाबरायचे. माझ्या सासूबाईंनी येऊन मला काही सांगितले तरी मी तिला सांगेन की मी माझ्या वाट्याचे अन्न या महात्म्याला देत आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. मग असा विचार करून सुकन्याने साधूला आत घेतले आणि पाहुण्या धर्माचे पालन करून साधूला भोजन द्यायला सुरुवात केली. साधू जेवण करत असताना सुकन्याची सासू आली आणि घरात बसलेल्या साधूला जेवताना पाहून तिचा राग अनावर झाला आणि तिने अचानक साधू महाराजांना विचारले, इथे काही दुकान किंवा मेजवानी आहे का?
रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना घरात बसवून कोण पोट भरत आहे ते काम करत नाही. सुकन्याने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुष्ट स्त्रीने संन्यासीला घराबाहेर ढकलले आणि त्याचे अन्न फेकून दिले. आता तिचा राग सुकन्यावर भडकला आणि ती म्हणाली, अरे दुष्ट बाई, मी तुला सांगितले होते की अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये, पण तू काय केलेस? त्या भिकाऱ्याला इतके अन्न दिले. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी. सुकन्या घाबरत म्हणाली, सासू, मी माझ्या वाट्याचे अन्न साधूला दिले आहे, एवढा रागावण्यात काय अर्थ आहे? पाहुण्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये असे शास्त्र सांगते. भगवान विष्णू म्हणतात. अशा प्रकारे सासू सुनेमध्ये बराच काळ वाद सुरू होता. शेवटी त्या कुटील सासूने सुकन्याला घराबाहेर हाकलून दिले. आता ती गरीब मुलगी रडतच घराचा दरवाजा वाजवत राहिली, पण त्याची सासू दगडासारखी झाली. तिचे हृदय पिघळले नाही. आता सुकन्याकडे तिच्या माहेरच्या घरी परतण्याचा एकच पर्याय उरला होता. श्रोते हो, भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी. अशा प्रकारे सुकन्या दुःखाने तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली आणि वाटेत घनदाट जंगल लागले. सुकन्या भूक आणि तहाने व्याकुळ होऊन तिच्या माहेरच्या घरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान विष्णू म्हणतात, सुकन्याने पावसापासून वाचण्यासाठी एका झाडाचा आश्रय घेतला, पण पावसाचा जोर इतका होता की तिची सुटका करणे कठीण झाले. आता त्याच झाडाच्या मुळाशी पोकळी निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यावर आपण बाहेर पडू या विचारात सुकन्या आत शिरली आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत ती पोकळीच्या आतल्या पावसापासून स्वतःला वाचवू शकेल. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. जेव्हा सुकन्या त्या झाडाच्या पोकळीत शिरली तेव्हा तिला त्या पोकळीत एक ऋषी दिसला. तेव्हा ते ऋषी म्हणाले, बेटी, रडणे थांबव. मला माहित आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात, कारण ते दुष्ट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या बहिणीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तेव्हा काळजी करू नकोस, मी तुला एक पर्ची देतो. या पर्चीमध्ये लिहिलेले उपाय पूर्ण भक्तिभावाने पाळ, म्हणजे तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. अशा प्रकारे संत महात्मा पर्ची देत तेथून गायब झाले. दुसरीकडे पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुकन्याच्या शोधात तिथे पोहोचला आणि त्यानंतर सुकन्या आई वडिलांच्या घरी न जाता त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. फक्त एका दिवसाची बाब आहे. सुकन्याने मुलाचा विचार केला आणि विचार करू लागली की मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. ती असा विचार करत होती की तिला संताने दिलेली पर्ची आठवली आणि जेव्हा सुकन्याने मुलगा होण्यासाठी ती पर्ची वाचली तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. असे केल्याने काही वेळाने डाव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर सुरू होतो आणि उजवी बाजू घेतल्याने डाव्या अनुनासिक स्वर सुरू होतो. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा होते तेव्हा त्या स्थितीत ते करावे. पुरुषाचा उजवा आवाज वाजू लागतो आणि स्त्रीचा डावा आवाज सुरू होतो. त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने निश्चितच पुत्रप्राप्ती होते आणि याउलट अनुनासिक टिपणे वाजवल्याने मुलगी होते. पर्चीमध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळीच्या पहिल्या 4 दिवसात शारीरिक संबंध ठेवल्याने हा आजार होतो. 5व्या रात्री मिलन केल्याने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलन केल्याने एक मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री मिलन केल्याने एक वांझ मुलगी जन्म घेते. 8व्या रात्री मिलन केल्याने एक श्रीमंत मुलगा जन्म घेतो. 9व्या रात्रीचे मिलन एका श्रीमंत मुलीला जन्म देते. 10व्या रात्रीचे मिलन खूप चांगल्या मुलाला जन्म देते. 11व्या रात्री मिलन केल्याने एक सुंदर आणि सुसंस्कृत मुलीला जन्म देते. श्रोते हो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. अशा प्रकारे सुकन्याने 10व्या रात्री पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी आंघोळ करून पूजा करून सुकन्याचा नवरा लाकूड तोडायला गेला. पती गेल्यानंतर वादळ आले. आता वादळात सुकन्याची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग सुकन्या पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी झाडाच्या एक पानावर लिहिते. हा पत्ता त्याच झोपडीचा होता ज्यात सुकन्या या आधी पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी लपून बसली होती आणि सुकन्याने तो पत्ता झाडावर लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परतल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून तो त्याच झोपडीवर येईल. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. दुसरीकडे सुकन्या येते आणि झाडाच्या मुळाशी बनलेल्या पोकळीत लपते. त्या झाडाजवळ 2 राक्षस राहत होती. एकीकडे ती सुकन्या पावसापासून वाचण्यासाठी त्या भुकात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघीही आसुरी पावसाने हैराण होऊन त्या झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षस झाडाखाली आला आणि म्हणू लागला, मला सोना बेटावर जावंसं वाटत होतं. तेव्हा दुसरा राक्षस म्हणाला, यात मोठे काय आहे? हे झाड आपल्याला आत्ताच उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. असे म्हणत दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुकन्या झोपडीत लपून बसली होती.
आतमध्ये प्रवेश करताच सुकन्या झोपी गेली. मात्र झाडाच्या उडणाऱ्या धक्क्याने सुकन्या जागी झाली आणि झाड उडताना पाहून ती अचानक घाबरली. सुकन्याने छिद्रातून बाहेर पाहिले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेली दिसली. शेवटी सुकन्याने परिस्थितीशी तडजोड केली आणि जे होईल ते चांगले होईल असा विचार केला. मग काही वेळ उड्डाण केल्यानंतर झाड एका सुवर्ण बेटावर पोहोचले आणि उतरले. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती म्हणून ते दोघे भक्ष्याच्या शोधात निघाले. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. ती 2 राक्षस निघून गेल्यावर सुकन्या आतून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुकन्याने सोना बेटावर पसरलेली वाळू पाहताच ही वाळू चमकत आहे हे पाहून तिला लगेचच आश्चर्य वाटले आणि सुकन्याने हातातली वाळू उचलताच ती अचानक ओरडू लागली, ही सोन्याची वाळू आहे. आणि मग सुकन्याने तिच्या साडीत जमेल तेवढी वाळू भरली आणि परत येऊन त्यात पोकळीत लपली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि ते एकमेकांना म्हणू लागले की आज भरपूर अन्न खाऊन पूर्ण तृप्त झाले आहेत, आता परत जाऊया. आणि मग अशा प्रकारे काही वेळाने झाड उडत गेले आणि ते झाड जिथून उडून गेले होते त्याच ठिकाणी पोहोचले. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी. ती सुकन्या त्याच पोकळीत लपून राहिली तोपर्यंत काही कारणास्तव त्या राक्षसी प्राण्याने ते झाड सोडले आणि ते दोघेही ते झाड सोडतात सुकन्या त्या पोकळीतून सोन्याची वाळू घेऊन बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की माझी सासू इतकं सोनं पाहून आनंदी होईल आणि आता मी माझ्या सासरच्या घरी जाऊन माझ्या सासूबाईंना इतकं सोनं देईन, मग ती कधीच माझा तिरस्कार करणार नाही आणि माझ्यावर प्रेम करू लागेल. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. इकडे सुकन्या असाच विचार करत होती. तोपर्यंत सुकन्याचा नवरा सुकन्याच्या शोधात त्या झोपडीच्या दिशेने येतो आणि सुकन्या आपल्या पतीला सर्व काही सांगते आणि पतीसह सासरच्या घरी पोहोचल्यावर ती सासूला म्हणते, सासूबाई बघा, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. आणि असे म्हणत ती सर्व सोने तिच्या सासूला देते आणि तिला सोने कसे मिळाले याची संपूर्ण घटना सांगते. भगवान विष्णू म्हणतात, सोने घेतल्यावर सुकन्याची सासू अचानक रागावली आणि म्हणाली, अरे मूर्ख बाई, तू एवढेच सोने आणले आहेस, एवढ्या सोन्याचे काय होणार. मी तिथे असते तर भरपूर सोने आणले असते. मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणू लागली, आई, एवढे सोने आपल्या 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणाली, मूर्ख, ते जितके जास्त तितके कमी. आता बघू मी किती सोने परत आणतो. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. सुकन्याने तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. सुकन्या म्हणाली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि त्याच झाडाच्या पोकळीत जाऊन बसली. दुसरीकडे दोन्ही राक्षस झाडावर येताच झाड अचानक उडू लागले. एकीकडे झाड उडत होते तर दुसरीकडे सुकन्याच्या सासूबाईंना मनात खूप आनंद होत होता की आज ती एकाच वेळी खूप सोने गोळा करेल. भगवान विष्णू म्हणतात, इथे सुकन्याची सासू मनातल्या मनात आनंदोत्सव करत होती. त्याचवेळी एक राक्षस म्हणू लागला, आज सोन्याच्या बेटावर नाही तर माशाच्या बेटावर जाऊ. आज मला मासे खावेसे वाटले आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवताच झाड मत्स्य बेटाकडे उडून गेले. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. अशा प्रकारे राक्षसांचे शब्द ऐकून आत बसलेल्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली, मत्स्य बेटावर जाऊ नका, सोन्याच्या बेटावर जा. आता त्या लोभी स्त्रीने असा आवाज करताच या झाडाच्या पोकळीत कोणीतरी नक्कीच लपले आहे असे त्या राक्षसांनी समजले आणि ते पोकळीत शिरताच त्या लोभी स्त्रीला पाहताच दोन्ही राक्षसांनी ताबडतोब तिला उचलून झाडावरून खाली फेकले आणि ती जमिनीवर पडताच ती लोभी स्त्री मरण पावली. कधीही लोभी नसावे आणि सून मुलींसारखे असतात, त्यांना प्रेम दिले पाहिजे. पण तिने माझा एकही शब्द ऐकला नाही आणि आज तिला तिच्या कृत्याचे फळ मिळाले. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. दुसरीकडे सुकन्या पतीसोबत सुखाने राहू लागली. त्यानंतर काही काळानंतर सुकन्याला एक प्रतिभावान मुलगा झाला आणि मुलाच्या जन्मानंतर सुकन्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि तिने देवाचे आभार मानले. दुसरीकडे शेठच्या मोठ्या मुलाची सून जी नेहमी सुकन्याला मुलगा झाल्याबद्दल टोमणे मारायची, तेव्हा सुकन्याला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले. दुसरीकडे जेव्हा सेठचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस काढू लागतात तेव्हा सेठची मोठी सून सुकन्याकडे जाते आणि हात जोडून तिच्या चुकीची माफी मागू लागते. सुकन्या ही खूप दयाळू स्त्री होती आणि तिचे खूप गोड नाते होते, म्हणून तिने आपल्या मेवण्याला माफ केले आणि तिने आणलेले काही सोने तिच्या वहिनीलाही देते. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब चांगले जगू लागते. सुकन्याला झालेला मुलगा खूप सद्गुणी होता. त्याने आपल्या आयुष्यात इतकी प्रगती केली की त्याने आपल्या आई वडिलांना वैभव प्राप्त करून दिले आणि मग जेव्हा सुकन्याचे आयुष्य संपले तेव्हा सुकन्याला स्वर्ग प्राप्त झाला
आणि तिच्या वहिनीला नरकात स्थान मिळाले. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी, तुमचा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा होणे नाही. तेव्हा समजून घ्या की जे संतांनी सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. लक्ष्मी, तुझा दुसरा प्रश्न असा होता की कोणता दागिना घातल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की हा लोभाचा दागिना आहे जो सेठच्या पत्नीने घातला आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभाने ती पोकळीत गेली आणि राक्षसांनी खाली फेकले होते. त्यामुळे सेठच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. त्यामुळे लोभापोटी कधीही दागिने घालू नयेत. लक्ष्मी, आता तुझा तिसरा प्रश्न होता की स्त्रीला कोणत्या शृंगारामुळे स्वर्गात स्थान मिळते. मग ती शोभा चारित्र्याच्या रूपात म्हणजे चारित्र्यसंपन्न आणि समर्पित स्त्रीला. सेठची धाकटी सून सुकण्याप्रमाणे ती मेल्यानंतर स्वर्गात जाते. म्हणून प्रत्येक विवाहित स्त्रीने तिच्या पतीशी एकनिष्ठ आणि चांगले चारित्र्य असले पाहिजे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्ट रहा. तुम्हा सर्वांचे आभार.